जे बाग पाहतोय तो बाग आम्ही जवळपास 700 झाडं होती. 700 झाडं होती, परंतु पहिल्या वर्षी बाग भरपूर छान आला, पण तेल्याने पूर्ण जेवढे फळं होते तेवढे बी नाहीसे झाले. म्हणजे जेवढं आपल्याला मार्केट मिळणार होतं ते तेल्याने पूर्ण बसून टाकलं. म्हणजे खर्चसुद्धा वसूल नव्हता झाला पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी बागच धरला नाही. आणि आता ह्या वर्षी म्हणजे 3रं वर्ष आहे बाग धरण्याचं, तर निम्मा बाग मी ते तेल्यामुळं काढून टाकला. म्हणजे असं वाटत होतं का आता शक्यच नाही, काहीच येणार नाही याच्यामध्ये, उत्पन्न निघणार नाही आणि दुसरं पीक कमीत कमी दुसरं पीक तरी त्याच्यामध्ये येईल बुवा. तर निम्मा बाग काढून टाकला फक्त 300. आता जे आपण पाहतोय ते 300 झाडं आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या झाडामध्ये ते सुद्धा मला वाटत नव्हतं का त्याला फळं लागतील. मग त्याचीसुद्धा मी तयारी करून ठेवलेली होती का तार आणि काठी त्याची काढून ठेवलेली आहे आत्ताच मी. म्हणजे जेणेकरून आपल्याला पुढच्या दृष्टीने झाडं तोडताना त्या तार आणि काठीचा त्रास होणार नाही, आपण शेत मोकळं करू. पण कालांतराने मला रामा ॲग्रोटेक या कंपनीबद्दल माहिती मिळाली. यूट्यूबवर पाहिलं आणि म्हटलं आपणही बी त्यांच्या संपर्कात येऊन प्रयोग करून पाहू बुवा. तर साहेबांची गाठ घेतली मी. तर संगमनेरला साहेब भेटले मला. तर ते म्हटले का आपण याच्यावर बायोसमृद्धी आणि बायोसृष्टी हे जे प्रोडक्ट सोडू आणि त्याचे रिझल्ट 100% भेटतील आपल्याला. तर त्या पद्धतीने मी साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही केलं आणि त्याचे रिझल्ट जवळपास मला 15 ते महिन्याच्या आतमध्येच सगळे रिझल्ट आलेले आणि अशा पद्धतीने सेटिंग झालेली आहे बागेची. झाडाची काळोखी, खर्च सुद्धा कमी खर्चात सगळं झालेलं आहे. आणि आता असं वाटत नाही का तेल्या बागेवर येईन म्हणून. तर आता सध्या जर पाहू शकता तुम्ही तर तेले डायरेक्ट खोडं असे हे जे आहे ऑलरेडी तेल्याचे खोड आहे ते, आणि वरती असं वाटतंय का बागावर तेल्या नाही. अशा पद्धतीत बाग सक्सेस झालेला आहे. आणि बाग जो काढून टाकायचा होता मला ते माझं पूर्णपणे म्हणजे मनाची तयारी पूर्ण म्हणजे मनातून पूर्ण गेलेलं आहे का बाग आपल्याला काढून टाकायचं. आता बाग आपला पार 4-5 वर्षे 8 वर्षे सुद्धा राहू शकतो. फक्त ही किमया फक्त आपल्या रामाटेक ॲग्रोची, जेणेकरून आम्हाला ते म्हणजे देवाप्रमाणे भेटले हो. बायोसृष्टी, बायोसमृद्धी.